नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आधार या आमच्या नवीन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इमर्जन्सीच्या क्षणी फर्स्ट चॉईस म्हणजे ॲस्टर आधार हॉस्पिटल असं आता समीकरण सर्वमान्य झालेलं आहे. खरं तर इमर्जन्सी म्हणजे वैद्यकीय इमर्जन्सी, वैद्यकीय आणीबाणीची वेळ कुणावरही येऊ नये, पण त्याचवेळी अशा पद्धतीची वैद्यकीय आणीबाणीची वेळ दुर्दैवानं कुणावरही येऊ शकते. आपण मागच्या कार्यक्रमामध्ये इमर्जन्सी कोणकोणत्या पद्धतीने उद्भवू शकते बघितलं होतं. अपघात आणि त्या खालोखाल आता कार्डियक अरेस्ट म्हणजेच हार्ट अटॅक याबद्दलची भीती वाढलेली आहे. दिवसेंदिवस हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पूर्वी 40 नंतर 60 नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण असायचं, पण आता अगदी तरुण वयातल्या मुलांनाही हार्टचा धोका उद्भवू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मला जाणून घ्यायचं आहे, हार्ट अटॅकच्या वेळी कोणत्या पद्धतीनं वैद्यकीय उपचारांची तातडीची गरज असते आणि ते कशा पद्धतीनं केले जातात. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कौस्तुभ माचनूरकर आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार कौस्तुभ सर, आपलं स्वागत आहे. आम्ही मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो की इमर्जन्सी, ज्याला आपण मेडिकल भाषेमध्ये आणीबाणीची परिस्थिती म्हणतो किंवा तत्काळ उपचार करण्याची गरज म्हणतो, अशामध्ये अपघात हे सर्वप्रथम असतात. त्या खालोखाल आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत असल्यामुळं हार्ट अटॅक येण्याची शंका निर्माण झाली की इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, डॉक्टरना दाखवावं लागतं किंवा दाखवलं पाहिजे. पण मला सांगा, एखाद्या पेशंटला हार्टचा धोका निर्माण झालेला आहे हे आधी पहिल्यांदा घरातल्यांनी कसं ओळखावं, हा प्रश्न मी अनेक डॉक्टरांना विचारलेला आहे. पण आज पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, कारण हार्ट अटॅक जेव्हा येतो त्यावेळेला बऱ्याच जणांना ते आधी कळतच नाही. हार्टची लक्षणं म्हणजे छातीत दुखणं आणि घाम येणं, ही दोन सर्वमान्य आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. पण त्या पलीकडे काही होऊ शकतं का की ज्याच्यामुळं इमिजिएटली वेळ न दवडता दवाखान्यात गेलं पाहिजे? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शक्यतो मेजॉरिटी पेशंट्सना वॉर्निंग सिम्पटम्स हे असतात, पण ते पेशंटकडनंच बऱ्याचदा निग्लेक्ट केले जातात किंवा पेशंट त्यांना समजू शकत नाही. अगदी खरं आहे. एक्झर्शनल चेस्ट पेन म्हणजे चालताना दुखायला लागणं, ह्याला एक्झर्शनल अंजायना असं म्हणतात. पण बऱ्याचदा काय होतं की पेशंट चालायचा थांबला किंवा थोडी रेस्ट घेतली की त्याला रिलीफ मिळतो, त्यामुळं त्याला इम्पॉर्टन्स देत नाही. तर हा रिसेंट ऑनसेट अंजायना जर का असेल, रिसेंटली सुरू झाला असेल, तर हे एक वॉर्निंग साईन असतं. त्याखेरीज सिम्पटम्स म्हणजे चक्कर येणं चालल्यानंतर, छातीत भरून आल्यासारखं होणं, दम लागणं, थकवा लागणं जास्ती, हे पण वॉर्निंग सिम्पटम असू शकतात. बऱ्याचदा जर का पेशंट एल्डरली असेल किंवा डायबिटिक असेल तर त्याच्या हार्टच्या नसा ज्या असतात त्या कमजोर झालेल्या असतात, त्यामुळं बऱ्याचदा पेशंटना अशा टाईपच्या वॉर्निंग सिम्पटम्स येत नाहीत आणि कधी कधी डायरेक्टली हार्ट अटॅकनीच ते प्रेझेंट करतात. अरे बापरे. म्हणजे वयोवृद्ध असतील किंवा डायबिटिक पेशंट असतील तर त्यांना सिम्पटम्स, लक्षणं कळत नाहीत, जाणवत नाहीत, मग त्यांना छातीत पण दुखत नाही? छातीत दुखत नाही, पण बऱ्याचदा डायरेक्ट हार्ट अटॅक आल्यावरच त्यांना सिव्हिअर पेन होतं. अच्छा. पण मला सांगा की ज्या वेळेला अशा पद्धतीची लक्षणं दिसतील जी आता तुम्ही सांगितली, त्या वेळेला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे असं जाणीव झाल्यानंतर घरातल्या आसपासच्या व्यक्तींनी, नातेवाईकांनी किंवा त्या व्यक्तीसोबत जे अन्य कोणी सोबत आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? कारण मला वाटतं इमर्जन्सीची पहिली सुरुवात तिथनं झालेली असते, तर त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी काय केलं पाहिजे? ओके, हे सांगण्याआधी मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की हार्ट अटॅकचं लक्षणं काय असतात आणि हार्ट अटॅक, कुठलाही चेस्ट पेन हा हार्ट अटॅक आहे का नाही हे कसं ओळखावं. अगदी. तर सर्वात महत्त्वाचं आहे की हार्ट अटॅकचा जो चेस्ट पेन असतो तो प्रोलॉंग चेस्ट पेन असतो आणि तो वाढत जाणारा चेस्ट पेन असतो. म्हणजे 2 मिनिटं दुखून जर का कम्प्लीट रिलीफ होत असेल, अनलाइकली आहे की तो हार्ट अटॅक रिलेटेड पेन आहे. टिपिकली हार्ट अटॅकचं पेन जे असतं ते 20 to 30 मिनिट्स किंवा त्याच्याहून जास्त प्रोलॉंग राहतं आणि टिपिकली क्रिसेंडो नेचर म्हणजे वाढत जाणारा त्याचा कोर्स असतो. त्याबरोबर पेशंटला घशाला कोरड पडणं किंवा हातपाय पांढरे पडणं अशी लक्षणं असू शकतात. पेशंटला चक्कर येऊ शकते, दम लागू शकतो. तर असे काही सिम्पटम असतील तर सर्वात पहिल्यांदा पेशंटनी काय खबरदारी घेतली पाहिजे की त्यांनी स्वतःला ओव्हर एक्झर्ट नाही केलं पाहिजे. बऱ्याचदा असं आपण पाहतो की असे सिम्पटम असतात, पेशंट ऑफिसमध्ये असतो आणि तो स्वतःहून चालत जिना चढून कुठेतरी निघायला बघतो किंवा काहीतरी स्वतःहून ट्राय करायला बघतो. तर असं न करता जर का पेशंटला सिरियस टाईपचे सिम्पटम स्वतःला जाणवत असतील तर सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांनी ही शुड कॉल फॉर हेल्प.
आणि ताबडतोब मदत मागवली पाहिजे. बरोबर. तुमचे सहकारी असू शकतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील त्यांना बोलवून घ्या. सिट इन अ चेअर, रिलॅक्स व्हा किंवा एखाद्या काउचवरती त्यांना झोपवा. दुसरी गोष्ट आहे की हार्ट अटॅकमध्ये टाइम हे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो. अगदी. त्यामुळं जर का अशा पद्धतीची लक्षणं असतील तर कुठलाही वेळ वाया न घालवता ताबडतोब कार्डियक ॲम्ब्युलन्सला बोलवून लवकरात लवकर या पेशंटला अशा ठिकाणी शिफ्ट केलं पाहिजे जिथं कार्डिओवॅस्क्युलर इमर्जन्सीज हँडल करण्याची इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जसं की ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये आहे. like. आता तुम्ही बोलताना म्हटलात की ॲम्ब्युलन्स सुद्धा नॉर्मल किंवा नेहमीची असे तशी लागणार नाही, तर हार्ट अटॅकच्या पेशंटसाठी वेगळ्या पद्धतीची ॲम्ब्युलन्स आलेली आहे. त्यात वेगळ्या काय सुविधा असतात? तर ही कार्डियक ॲम्ब्युलन्स जी असते त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर असतात, डॉक्टर असतात ट्रेन किंवा ट्रेन नर्स असते की ज्यांना इमर्जन्सी कार्डियक अरेस्ट झालं, हार्ट स्टॉप झालं तर शॉक डिलिव्हर करता येण्याची फॅसिलिटी असते. ओके. कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणजे CPR देण्याची त्यांना ट्रेनिंग असते. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲम्ब्युलन्समध्येच बेसिक ECG काढून तो ट्रान्समिट करण्याची फॅसिलिटी त्याच्यामध्ये अवेलेबल असते. अच्छा. तर अशा पद्धतीची फॅसिलिटीज असणाऱ्या ॲम्ब्युलन्सला आपण कार्डियक ॲम्ब्युलन्स म्हणतो. तर अशा पद्धतीच्या ॲम्ब्युलन्स आपण त्याचे नंबर्स अवेलेबल आहेत पण आता ह्या 108 नंबरच्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कार्डियक ॲम्ब्युलन्स आहेत. कारण जर ग्रामीण भागामध्ये एखाद्या पेशंटला अशा पद्धतीनं हार्ट अटॅकचे सिम्पटम्स जाणवले तर त्यानं कुठलीही ॲम्ब्युलन्स न बोलवता कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवणं हे कधी चांगलं आहे. म्हणजे मला वाटतं की इमर्जन्सीची पहिली सुरुवात ही घरातल्यांनी काय केलं पाहिजे, पेशंटनं स्वतःनं काय केलं पाहिजे आणि घरापासून किंवा जिथून आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय ते जे मधलं अंतर आहे ते अंतर पार करताना सुद्धा चांगल्या पद्धतीची रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्स असली पाहिजे. हो, नक्कीच. त्यानंतर तुम्ही मगाशी म्हटलात की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कॅथलॅब असते. कॅथलॅबमध्ये काय काय केलं जातं किंवा तुमच्याकडे एखादा पेशंट आल्यानंतर तुम्ही काय करता की ज्याला जो संभाव्य हार्ट अटॅक येणारा पेशंट आहे त्यासाठी तुम्ही काय करता? सस्पेक्टेड हार्ट अटॅकचा पेशंट जेव्हा येतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं ECG. त्या ECG वरनं त्याचा हार्ट अटॅक कुठल्या प्रकारचा आहे, 2-3 प्रकारचे हार्ट अटॅक असतात. त्याच्यामध्ये अनस्टेबल अंजायना, ST एलिव्हेशन MI आणि नॉन ST एलिव्हेशन MI असे 3 कॅटेगराईज केले जातात. तर ते कॅटेगराईज करून त्यानुसार त्याचा पुढचा पाथवे जो असतो तो डिसाईड होतो. त्यामुळं हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर किंवा ॲम्ब्युलन्समध्येच असताना सर्वात पहिल्यांदा ॲज अर्ली ॲज पॉसिबल ECG होणं महत्त्वाचं असतं. हा ECG ताबडतोब कार्डिओलॉजिस्टला ट्रान्समिट केला जातो. त्यानंतर त्याच्याकडून कार्डिओलॉजिस्टकडनं त्यांना इनपुट्स मिळतात. रेस्क्यूची जी इमिजिएट टीम असते ती पेशंटचे व्हायटल स्टेटस पाहते, पल्स, ब्लड प्रेशर, जनरल कंडिशन कशी आहे हे पाहिले जातं आणि अशा पेशंटला मग पुढचा प्लॅन जो असतो तो ठरतो. आता ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये जी कॅथलॅब आहे त्या कॅथलॅबमध्ये काही वेगळी मशिनरी, वेगळी यंत्रणा आहे? आमच्याकडे डिजिटल फ्लॅट पॅनल कॅथलॅब आहे. तर डिजिटल फ्लॅट पॅनल कॅथलॅबमध्ये ओव्हरऑल विजिबिलिटी आणि इमेज क्वालिटी ही अतिशय सुपिरियर मानली जाते. आणि ही जी कॅथलॅब आहे ही ऑपरेशन थिएटरला लागून आहे. त्यामुळं काही रेअर सिच्युएशन ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक झाल्यानंतर हृदयाला मेकॅनिकल प्रॉब्लेम होतात, म्हणजे एखादी झडप जी असते ती सडनली लीक करायला लागते किंवा हार्ट परफोरेशन होतं, हार्टला भोग पडून रप्चर होतं हार्ट. तर असे काही सिरियस मेकॅनिकल कॉम्प्लिकेशन आहेत जे रेअरली होतात, पण समजा झाले तर अशा लोकांना तातडीने ऑपरेशन थिएटरला हलवावं लागतं. तर अशी फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. पण तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर आजकाल ECGच्या बरोबरीनं अँजिओग्राफी केली जाते. हो. ECG आणि अँजिओग्राफीमध्ये काय फरक आहे? म्हणजे ECG पेक्षा अधिक तो ॲक्युरेट आहे मान्य आहे, पण पूर्वी ज्या वेळेला अँजिओग्राफीचं तंत्र नव्हतं त्यावेळी केवळ ECG वरनं पण कळत होतंच ना? हो. ECG जी आहे त्याच्यावरनं आपल्याला हार्ट अटॅक आहे का नाही हे कन्फर्म होतं. पण त्याची पुढची जी अॅनाटॉमी आहे, हृदयातल्या किती रक्तवाहिन्या ब्लॉक आहेत, किती % ब्लॉकेज आहे, रक्ताची गुठळी जिथं झाली आहे ती रक्तवाहिनीच्या कुठल्या भागामध्ये आहे, ही सर्व माहिती जी आहे. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरव्हेन्शन करण्याची जे प्रॉस्पेक्ट्स आहेत, जी पॉसिबिलिटी आहे ती अँजिओग्राफीमध्ये असते. त्यामुळं मी म्हणेन की हार्ट अटॅक, ॲक्यूट हार्ट अटॅक सिच्युएशनमध्ये ECG झाल्यानंतर जेव्हा तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करता त्यानंतर सिंगल मोस्ट जर का कुठली इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन असेल तर ती आहे अँजिओग्राफी. मग अँजिओग्राफी केल्यानंतर बऱ्याच रुग्णांना असं वाटतं की आपली अँजिओग्राफी झाली की डॉक्टर उचलणार आणि अँजिओप्लास्टीला घेऊन जाणार. हो. असं का वाटतं? ही जी लोकांच्या मनात भीती आहे की मी गेलो, माझी तपासणी झाली की मला ताबडतोब अँजिओप्लास्टी केली जाईल किंवा मग ओपन हार्ट बायपास सर्जरी केली जाईल,
असे निर्णय तुम्ही कधी घेता की ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी करणं आवश्यक आहे किंवा बायपास सर्जरी करणं आवश्यक आहे? ओके, तर हार्ट अटॅक झालेला असतं तेव्हा काय होतं की हृदयाची जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे थर तयार होऊन ती निमुळती झालेली असते. बर. आणि रक्ताची गुठळी, ते जे प्लाक्स असतात ते प्लाक रप्चर होतात, त्याच्यामध्ये त्याचा जो इनरमोस्ट लेअर असतो तो फाटतो आणि त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी होऊन ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होते. बर. त्या रक्तवाहिनीने सप्लाय केलेला जो मायोकार्डियम असतो, जो मसल असतो, त्यामुळे त्याला इंजुरी होते. तर हे जे आहे हार्ट अटॅकचं मेकॅनिझम आहे. ओके. तर ह्याची ट्रीटमेंट, जसं मी तुम्हाला सिंपल वर्ड्समध्ये सांगितलं की ह्याची ट्रीटमेंट काय करायला पाहिजे की जो रक्तपुरवठा बंद आहे तो सुरळीत केला पाहिजे. त्यामुळे अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी होणार ह्याची भीती काय असायचं कारण नाही, कारण की त्याची प्रायमरी ट्रीटमेंट तीच आहे. अँजिओप्लास्टी ही प्रायमरी ट्रीटमेंट आहे. हार्ट अटॅकची सर्वात बेस्ट आणि वेल टेस्टेड आणि सर्वात ज्याच्यामध्ये सर्वायवल चांगली आहे ती ट्रीटमेंट आहे प्रायमरी अँजिओप्लास्टी. बर. तर हार्ट अटॅकच्या जे ट्रीटमेंट असतात तर त्याबद्दल मी ब्रीफली थोडंसं सांगेन. हार्ट अटॅकच्या प्रायमरीली 3 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. त्यातलं एक आहे ते म्हणजे थ्रॉम्बोलायसिस. थ्रॉम्बोलायसिस म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं औषध असतं. त्याच्यामुळं जी रक्ताची गुठळी तयार झालेली आहे ती लाईज केली जाते, म्हणजे फोडली जाते आणि रक्त पुरवठा सुरू होतो. ओके. 3 तासाच्या आत जर का हार्ट अटॅकचं डायग्नोसिस झालं असेल तर ह्याचे रेट्स, सक्सेसचे रेट्स जे आहेत थ्रॉम्बोलायसिसचे सक्सेस रेट चांगले आहेत. साधारणपणे 60 ते 70% लोकांमध्ये त्याच्यामुळं ब्लड फ्लो पूर्ववत सुरू होतो. म्हणजे मग त्यावेळेला अँजिओप्लास्टीची गरज भासत नाही. मी तेच सांगायला लागलोय. तर ह्याचे काही डिसएडव्हान्टेज पण आहेत. ओके. डिसएडव्हान्टेज असा की 30 ते 40% लोकांमध्ये हे सक्सेसफुल होत नाही. बर. म्हणजे 100% सक्सेस नाही. 70 मध्ये होऊ शकतं, 30-40% मध्ये अनसक्सेसफुल होऊ शकतं. अनसक्सेसफुल होण्याचं जे मेन कारण असतं की अंडरलिंग जे ब्लॉकेज आहे त्या औषधाने फक्त जो क्लॉट आहे तो क्लिअर केलेला आहे, पण आतमध्ये जे निमुळतेपणा आहे आणि रक्तवाहिनीचा आजार आहे तो त्यांनी ट्रीट केलेला नाही. त्यामुळे त्याचे सक्सेस रेट कमी आहेत. शिवाय रक्तपुरवठा जरी सुरळीत झाला असला तरी ते पुन्हा ब्लॉक होण्याची रिस्क आहेच. ओके. हे दुसरं झालं. तिसरं म्हणजे जसा वेळ पुढे होत जातो, 3 तासानंतरचा जो विंडो पिरियड आहे 3 to 6 आवर आणि 6 to 12 आवर्स, 6 to 12 आवर्स या पिरियडमध्ये त्याची इफिकसी कमी होऊन सक्सेस रेट कमी होऊन तो फक्त 30 ते 40% राहतो. अच्छा. आणि 12 तासाचा परिणाम दीर्घकाळ राहत नाही. ओके. म्हणजे जर का हार्ट अटॅक होऊन तुमचे 12 तासाच्या पुढे झाले असतील तर ही ट्रीटमेंट आपल्याला देता येत नाही, कारण त्याचा सक्सेस रेट जो आहे तो खूप कमी होऊन जातो. अच्छा. त्यामुळं अँजिओप्लास्टी ही कधीही जी आहे चांगली आणि मोर सर्टन वे ऑफ अचिव्हिंग द रिझल्ट आहे. पण मग अँजिओप्लास्टीच्या ऐवजी बायपास सर्जरी करायची असा निर्णय डॉक्टर का घेतात आणि कधी घेतात? जर का ब्लॉकेज खूप जास्ती असतील, खूप अनेक ठिकाणी असतील आणि जेव्हा कार्डिओलॉजिस्टला असं वाटतं की अँजिओप्लास्टी करून पेशंटला पूर्ण सर्क्युलेशन आपण सक्सेसफुली रिस्टोर करू शकत नाही, अशा वेळेस पेशंटला बायपास सर्जरी सांगितली जाते. पण हार्ट अटॅकच्या सिच्युएशनमध्ये युजली एक कुठली तरी आर्टरी जी असते ती कल्प्रिट वेसल असते, म्हणजे ती रक्तवाहिनी बंद पडल्यामुळं अटॅक झालेला असतो. त्यामुळं इव्हन मल्टीवेसल डिसीज जरी असेल, पेशंटला अनेक ठिकाणी जरी ब्लॉक असतील तरी सुद्धा हार्ट अटॅकच्या केसमध्ये युजली जी कल्प्रिट बंद पडलेली रक्तवाहिनी त्याची अँजिओप्लास्टी सजेस्ट केली जाते. आणि मग उरलेल्या ज्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज आहेत ते स्टेज्ड मॅनरमध्ये सबसिक्वेंट बायपास किंवा सबसिक्वेंट मल्टीवेसल अँजिओप्लास्टी सजेस्ट केली जाते. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आधार या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आज आम्ही हार्ट अटॅकच्या पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे, हार्ट अटॅकची लक्षणं काय असतात, हार्ट अटॅक आल्यानंतर कोणत्या पद्धतीनं उपचार घेतले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आवश्यक यंत्रणा कशी असली पाहिजे या सगळ्याची माहिती जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. कोल्हापूरचं आरोग्य वैभव ॲस्टर आधार हॉस्पिटल. अत्याधुनिक तंत्रज्ञानातून अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून निदान, उपचार आणि सेवा देणारे ॲस्टर आधार हॉस्पिटल हे आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जिथं एकाच छताखाली मिळते तपासणी, चाचणी आणि रोग निदानाची अचूक यंत्रणा. ॲस्टर आधार हॉस्पिटल म्हणजे विविध व्याधी आजारांवर सर्वोत्तम उपचारांची सुविधा. म्हणूनच हा दावा आहे, सप्रमाण सिद्ध आहे. ॲस्टर आधार हॉस्पिटल महाग नव्हे
तर रास्त दरातील रुग्णसेवा आहे. 10 ठिकाणी रुग्ण फिरणार नाही. प्रत्येक वेळी पैसे द्यायला लागणार नाही. ॲस्टर आधारमध्ये उपचारासाठी पैसे आणि वेळेचा अपव्यय होणार नाही. म्हणूनच ॲस्टर आधार हॉस्पिटल पैशाची बचत करते. एकाच छताखाली अत्यावश्यक सर्व सेवा सुविधा देते. Aster Aadhar Hospital. We will treat you well. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आधार या आमच्या नवीन कार्यक्रमामध्ये आज आम्ही बोलतो आहोत डॉक्टर कौस्तुभ सर यांच्याशी. डॉक्टर कौस्तुभ सर हे ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील निष्णात असे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि ते आपल्याला माहिती देत आहेत की इमर्जन्सीच्या वेळेला हार्ट अटॅकची लक्षणं जाणवल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार इमर्जन्सी कोणावर येऊ नये, पण अशी वेळ कधीही कोणावर येऊ शकते. दिवसेंदिवस आपले एकूणच लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे. इतके ताणतणाव वाढत आहेत, आहार विहार बदललेला आहे, जंक फूडचं आपण सेवन करतोय. या सगळ्यामुळं दुर्दैवानं हार्ट अटॅकचे रुग्ण वाढत चालले आहेत आणि अशा प्रसंगी आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपण समजून घेऊया. सर, आत्ता आपण बोलत होतो की अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी का केली जाते, कशा पद्धतीने केली जाते, त्याची गरज काय असते. पण मला सांगा की सर्वसामान्यपणे आपण मगाशी बोललो की घरातल्यांनी काय केलं पाहिजे, पण मी एक वारंवार असं नाव ऐकलेलं आहे की सॉर्बिट्रेट गोळी ही इमिजिएटली तोंडात ठेवली पाहिजे. तर हार्ट अटॅकची लक्षणं जाणवल्यानंतर अशा पद्धतीची गोळी नेमकं काय काम करते आणि ती खरोखर घरात असावी का? सॉर्बिट्रेट बेसिकली एक व्हॅसोडायलेटर आहे, म्हणजे रक्तवाहिनीचा जो आकार वाढवणं आणि रक्ताचा पुरवठा वाढवणं हे त्याचं काम असतं. बरं. पण ही गोळी मेडिकल सुपरविजन शिवाय घेणं थोडंसं रिस्की पण असू शकतं. या गोळीनं ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं. अच्छा. त्यामुळं जर का घरामध्ये ब्लड प्रेशर किंवा पल्स चेक करण्या एवढा कॉम्पिटन्स असेल रिलेटिव्हजमध्ये ओके. आणि हार्ट अटॅकची संभावित लक्षणं वाटत असतील तर 1 किंवा 2 गोळ्या तुम्ही जिभेखाली ठेवू शकता. म्हणजे एक गोळी ठेवायची, रिलीफ नाही मिळाला तर 15 मिनिटांनी दुसरी गोळी घ्यायची. पण ती गोळी प्रामुख्याने रक्त पातळ करते. रक्त पातळ नाही, ही ब्लड फ्लो वाढवणारी गोळी आहे. रक्त पातळ करणाऱ्या गोळीची ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल अशा नावाने असतात त्या गोळ्या. जर का ॲस्पिरिनची गोळी असेल तर ॲडवायझेबल आहे की ज्या माउथ डिस्पर्सिबल टॅबलेट्स असतात, तोंडात विरघळणारी ॲस्पिरिनची गोळी असते 350 mg ती सस्पेक्टेड संभावित हार्ट अटॅकमध्ये पेशंटनी घ्यावी लगेच. आपण आता मगाशी बोलत होतो अँजिओप्लास्टीबद्दल. अँजिओप्लास्टीमध्ये एक विशिष्ट प्रकारची स्टेंट म्हणजे एक प्रकारची ती एक बारीक नळी असते. म्हणजे आपली जी रक्तवाहिनी आहे ती रक्तवाहिनी जिथं आकुंचन पावलेली आहे तिथं ती स्टेंट तुम्ही घालता आणि पुन्हा तो रक्तप्रवाह सुरळीत करता. बरोबर. ही जी स्टेंट आहे या स्टेंटबद्दल, त्या स्टेंटच्या किमतीबद्दल, ती इंडियन वापरावी की इम्पोर्टेड वापरावी याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे. तुम्ही काय सांगाल? माझं ह्याच्याबद्दल म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये काही विशेष कन्फ्युजन नाही आहे. कुठल्याही स्टेंट कंपनीमध्ये वेदर इंडियन इम्पोर्टेड ह्याच्यामध्ये अशी कुठलीही स्टडी नाही की ज्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि गेले अनेक वर्ष आम्ही इंडियन मेड स्टेंट्स वापरत आहे आणि त्याचे एक्सलंट रिझल्ट्स आहेत. पण जिथे इट इज ॲज पार विथ द इंटरनॅशनल इम्प्लांट्स. पण जिथे कॅथलॅब आहे तिथे अशा पद्धतीच्या स्टेंट अवेलेबल असतात की त्या बाहेरून आणाव्या लागतात? नाही, हे स्टेंट्स जे असतात हे कॅथलॅबमध्ये अवेलेबल असतात. बरं. मग अशी तुम्ही म्हटलात कॅथलॅबच्या बरोबरीनं ऑपरेशन थिएटरची गरज असते. म्हणजे एखादी काही गुंतागुंत निर्माण झाली तर तुम्हाला पुन्हा ओपन हार्ट सर्जरी करावी लागते आणि त्याच्यासाठी ओटी लागते का? हे असं फार कमी लोकांमध्ये होतं. 1 ते 3% लोकांमध्ये जेव्हा हार्टला, जसं मी सांगितलं की अटॅक झाल्यानंतर हार्टच्या मांसपेशीला जी इंजुरी झालेली असते त्यामुळे तो मसल जो असतो तो सॉफ्ट झालेला असतो. त्यामुळे कधी कधी त्या भागामध्ये रप्चर होऊ शकतो, तो भाग जो आहे तो भोग पडू शकतो त्याला. हे एक सिरियस कॉम्प्लिकेशन आहे. दुसरं आहे की हृदयाचे जे झडपं आहेत त्याला सपोर्ट करणाऱ्या स्ट्रक्चरचा ला इंजुरी झाल्यामुळे हार्ट अचानक हार्टची वॉल जी आहे ती इनकॉम्पिटंट होते, म्हणजे लीक करायला लागते. ही पण गोष्ट आहे, ही सिरियस कंडिशन आहे आणि या पर्टिक्युलर 2 कंडिशनसाठी अर्जंट सर्जिकल सपोर्टची गरज कधी कधी लागू शकते. पण मग ॲस्टर आधार हॉस्पिटलमधलं जे ऑपरेशन थिएटर आहे त्याची वैशिष्ट्य किंवा वेगळेपण काय आहे? हे थिएटर आणि कॅथलॅब जे आहे ते जोडूनच आहे. त्यामुळे अशा इमर्जन्सीजमध्ये आम्ही त्यांना ताबडतोब तिकडे शिफ्ट करू शकतो. अच्छा. हे एक पण मेन ॲडव्हान्टेज. इमर्जन्सी एखादा पेशंट येतो आणि त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक आलेला आहे, अशा वेळेला तुमच्या हॉस्पिटलमधली यंत्रणा कशा पद्धतीने कामाला लागते?
अशा पेशंट जेव्हा हॉस्पिटलला शिफ्ट होत असतो त्यावेळेस ऑलरेडी आम्हाला याची इन्फॉर्मेशन आलेली असते अच्छा. आणि जे रेस्क्युअर्स असतात किंवा जे कार्डियक ॲम्ब्युलन्समधले डॉक्टर्स असतात त्यांच्याशी आम्ही सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि या पेशंटची जी इनिशियल ट्रीटमेंट आहे की या पेशंटना लोडिंग डोस जे असतात ते रक्त पातळ करणाऱ्या औषधाचे दिले जातात. तर ह्याच्यामध्ये ॲस्पिरिन आणि क्लोपिडोग्रेलचा लोडिंग डोसचा कन्सेप्ट असा आहे की आपण मोठ्या मात्रेमध्ये तो औषध दिलं जातं सो दॅट त्याची रक्तामधली पातळी लगेच पोचते आणि रक्त पातळ होणारा इफेक्ट लगेच सुरू होतो. अच्छा. आणि असे पेशंट इमर्जन्सीमध्ये रिसीव्ह होऊन पेशंटला बेसिक लाईफ सपोर्ट दिल्यानंतर हा पेशंट डायरेक्ट कॅथलॅबला शिफ्ट केला जातो. तर ह्याच्यामध्ये जो वेळ जो आहे तो आम्ही वाचवतो आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड जे आहेत की डोअर टू बलून टाईम म्हणजे पेशंट तुमच्या इमर्जन्सीमध्ये आल्यापासून अँजिओप्लास्टीमध्ये बलून करून आपण जे वेसल ओपन करतो तो 60 मिनिटाच्या आत असला पाहिजे, म्हणून त्याला गोल्डन आवर म्हणतात. गोल्डन आवर त्याला म्हणतो. आणि युजली आम्ही जवळजवळ 99% पेशंट्समध्ये आम्ही आमचा हा गोल जो आहे तो अचीव करतो. व्हेरी गुड. मला सांगा, अँजिओप्लास्टी झाली की आता आयुष्यभर मला काही प्रॉब्लेम नाही असं समजायचं का? नाही, असं अजिबात नाही. उलट काळजी घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती वाढते. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर जो स्टेंट बसवलेला असतो त्याच्यामध्ये पुन्हा ब्लॉक होऊ नये किंवा अशा प्रकारचे अटॅक जे आहेत ते पुन्हा येऊ नयेत यासाठी रक्त पातळ करणारी औषधं जी असतात ती लाईफ लॉंग घ्यावी लागतात. इनिशियल पहिला जे एक पिरियड असतो, पहिला जो 1 वर्षाचा पिरियड जो असतो तो अँजिओप्लास्टी झाल्यानंतर 1 वर्ष, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर 1 वर्षाचा जो पहिला पिरियड असतो तो जरा जास्त व्हल्नरेबल असतो. त्यामुळं पहिल्या 1 वर्षामध्ये रक्त पातळ करणाऱ्या औषधांची संख्याही जास्त असते, त्याचा डोसही जास्त असतो. पण 1 वर्ष जर का तुमचं व्यवस्थित पहिलं जर का निघालेलं असेल विदाउट एनी इव्हेंट्स तर मग 1 वर्षानंतर औषधांची संख्या जी आहे ती कमी होते आणि मल्टिपल अँटीप्लेटलेटच्या ऐवजी आपण एकच रक्त पातळ करणारं औषध आणि एक कोलेस्टेरॉलचं औषध जे आहे ते मात्र लाईफ लॉंग घ्यावं लागतं. सर, कोलेस्ट्रॉल नेमकं यात काय रोल बजावतं? हे नेहमी आपण ऐकतो की कोलेस्ट्रॉल हृदयासाठी घातक, पण ते नेमकं काय करतं? तर हे कोलेस्ट्रॉल जे असतो LDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, तर तो रक्तवाहिन्यांचा जो आतला लेअर असतो ज्याला इंटिमा म्हणतात त्याच्यामध्ये त्याचं डिपॉझिशन होतं. अच्छा, म्हणजे त्यामुळे रक्तवाहिन्या बारीक होतात किंवा श्रिंक होतात आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळं ज्या सेल्स आहेत आतल्या लेअरच्या त्याला इंजुरी होते आणि त्याच्यामध्ये प्लाक्स तयार होतात. आणि हे प्लाक जे आहेत त्या प्लाकचं व्हॉल्यूम जसं वाढत जातं तसं आतल्या नळीचा जो सरफेस एरिया तो कमी होऊन त्याच्यामध्ये श्रिंक होतो तो एरिया आणि मग ब्लड फ्लो कमी होतो हार्टचा. पण म्हणजे आता मगाशी आपण जो प्रश्न विचारला त्याला तुम्ही उत्तर दिलं की एकदा आपली अशा पद्धतीची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर प्रिकॉशन किंवा काळजी घेतलीच पाहिजे, म्हणजे पुन्हा अटॅक येऊ शकतो. पुन्हा अटॅक येऊ शकतो, पण पुन्हा अटॅक आला तर त्याला पुन्हा अँजिओप्लास्टी करता येते का? हो, नक्कीच करता येते. अशा केसेस आम्ही बऱ्याचशा केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये बायपास झालेले पण पेशंट किंवा अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटना पुन्हा अटॅक आलेला आहे, स्टेंट ब्लॉक झाला आहे किंवा दुसऱ्या रक्तवाहिनीमध्ये नवीन ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. तर असं हे होऊ शकतं. साधारणपणे 5% पेशंट असतात ज्यांना रिइंटरव्हेन्शनची आवश्यकता लागते. पण मग अशा वेळेला तुम्ही पहिली स्टेंट काढून दुसरी घालता? नाही, पहिला स्टेंट जो असतो त्याच्यामध्ये आतनं जे कोलेस्ट्रॉलचे थर तयार झाले असतात ते बलून करून आतल्या बाजूने दाबून लावले जातात आणि समजा जर का तो ब्लॉकेज स्टेंटच्या पहिल्या किंवा शेवटच्या एजमध्ये आलेला असेल, सुरुवातीच्या किंवा नंतरच्या एजमध्ये आले असेल तर आपण ओव्हरलॅपिंग स्टेंट त्याच्यामध्ये दुसरा बसवतो बऱ्याचदा. सर, हे टेक्निकल ॲस्पेक्ट झालाय त्याच्या. पण ह्या सगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानानं युक्त अशी आपली ॲस्ट्रा आधारची कॅथलॅब आहे, तिथे हे सर्व उपचार होऊ शकतात. मला सांगा, हार्ट अटॅक हा खरोखर वंश परंपरागत असतो का? बऱ्याच जणांना हिस्ट्री विचारतात आणि मग त्याच्या आई वडिलांना, आजी आजोबांना जर हार्टचं काही दुखणं असेल तर त्याच्यामध्ये हार्टची दुखणं वाढण्याची शक्यता असते असं सांगतात. हे खरं आहे? हे अगदीच खरं आहे. तर टोटल जे आहेत 7 प्रकारचे हार्टशी रिलेटेड कार्डियक रिस्क फॅक्टर असतात कार्डियक अटॅकसाठी. तर त्याला आम्ही 2 ग्रुपमध्ये पाहतो. एक म्हणजे मॉडिफायबल रिस्क. मी हा प्रश्न यासाठी विचारला की कसली हिस्ट्री नाहीये, नॉनव्हेज नाही, अल्कोहोल नाही, रेग्युलर व्यायाम चालू आहे, कोणत्याही पद्धतीचे व्यसन नाही, तरी सुद्धा हार्ट अटॅक येतो, अशी अनेक उदाहरणं आहेत.
त्यामुळे लोकांचा आजकाल विश्वासच उडत चाललाय. त्यामुळे या आयुष्यामध्ये सगळं करून घ्या अशी एक नवीन आता तत्वज्ञान तयार झालेलं आहे. तर हे म्हणून मी तुम्हाला विचारलं की अशा पद्धतीची हिस्ट्री जर असेल तर त्यांनी अधिक सावधगिरी बाळगायला पाहिजे. मग हो, त्यांनी बारीक सारीक लक्षणांकडं अटेंटिव्ह राहिलं पाहिजे अशा पेशंटनी. आणि मी जसं सांगत होतो की मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. बरं. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही, उदाहरणार्थ वाढणारं वय, बरोबर. त्यानंतर मेल जेंडर, मेल्स पुरुष आहेत त्यांना हार्ट अटॅकची रिस्क फिमेल्सपेक्षा जास्त जास्त असते. असते. अच्छा. आणि तिसरा गोष्ट म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे पुरुषांचं हृदय जास्ती संवेदनशील असतं असं समजायचं का? तसं नाही. स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या आधी जे सेक्स हॉर्मोन्स असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, ओके. त्यांचा हार्टच्या रक्तवाहिन्यांवरती प्रोटेक्टिव्ह इफेक्ट असतो. अच्छा. आणि मेनोपॉज नंतर तो इफेक्ट जातो, पण तरी सुद्धा ओव्हरऑल रिस्क जी असते ती मेल्समध्येच जास्ती असते. ओके. मला वाटतं हार्ट अटॅक या विषयावरती आपण काय काळजी घेतली पाहिजे, हार्ट अटॅकची लक्षणं कशी ओळखली पाहिजेत, आणि दुर्दैवानं अशी वेळ आली तर ॲस्टर आधार सारख्या अत्यंत आधुनिक अशा हॉस्पिटलची निवड केली पाहिजे जिथे सर्व पद्धतीच्या उपचारांची सुविधा आहे. आणि म्हणूनच ॲस्टर आधार हॉस्पिटलनं हा एक जनजागृतीसाठी आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे, इमर्जन्सी आधार. इमर्जन्सीच्या वेळेला आपण चांगल्या रुग्णालयाची निवड करणं हीच सगळ्यात पहिल्यांदा गरज असते. कारण अशा रुग्णालयात गेल्यानंतरच आपल्याला तत्काळ उपाय मिळू शकतात. तिथे मल्टी स्पेशालिटी विभाग असतात, डॉक्टर्स असतात, आणि या सगळ्यांचा आपल्याला फायदा होत असतो. आणि म्हणून इमर्जन्सीच्या वेळेला ॲस्टर आधार असे एक आता नवीन समीकरण झालेलं आहे की जे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सगळ्यांना माहीत झालेलं आहे. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत इमर्जन्सी आधार या मालिकेमध्ये आज डॉक्टर कौस्तुभ सर आले. त्यांनी आमच्याशी बातचीत केली आणि कार्डियक अरेस्ट या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील आणखीन एका तज्ज्ञ डॉक्टरांना. तोपर्यंत नमस्कार.